मंडळी, दिवाळीचा आनंद शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगीमुळे संकटात बदलू शकतो। दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात रोषणाई करण्यात येते आणि हीच रोषणाई आगीचं कारण ठरते। मुंबई शहरात लागणाऱ्या आगींमध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागणाऱ्या आगीचं प्रमाण हे तब्बल 69% आहे आणि यामुळे शॉर्ट सर्किट कसं टाळावं पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट। दिवाळीच्या सणात सर्वात मोठा धोका असतो तो शॉर्ट सर्किटचा। नवी मुंबईत लागलेली भीषण आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं स्पष्ट झालंय। केवळ नवी मुंबईच नव्हे तर सर्व शहरांमध्ये लागणाऱ्या आगीचं मुख्य कारण शॉर्ट सर्किट असल्यामुळे खबरदारी बाळगणं गरजेचं आहे आणि दिवाळीच्या सणात तर प्रचंड खबरदारी बाळगण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही। दिवाळीत रोषणाई करताना प्रशिक्षित वायरमनची मदत घेण्यावरती भर द्यायला हवा। आपल्या मर्जीनं कोणतीही निकृष्ट दर्जाची लाईट्स खरेदी करणं महागात पडू शकतं। बाजारात मिळणाऱ्या चायनामेड लाइटिंगचा दर्जा अत्यंत सुमार असतो, त्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो। शॉर्ट सर्किटचा धोका टाळण्यासाठी काय करायला हवं ते आता पाहूयात। ISI मार्क असलेले दिवे आणि वायर्स वापरा। निकृष्ट दर्जाच्या वायर आणि अडॅप्टरमुळे आग लागू शकते। एकाच सॉकेटमध्ये अनेक कनेक्शन जोडू नका। ओव्हरलोडमुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो। ओलसर ठिकाणी लाइटिंग करू नका। पाण्याच्या संपर्कामुळे विद्युत प्रवाह वाढतो आणि अपघात होऊ शकतो। जुनी वायरिंग इलेक्ट्रिशियनकडून दुरुस्त करून घ्या। फटाके विजेच्या सजावटीपासून दूर फोडा। तुटलेले सॉकेट्स, प्लग, स्विचेस त्वरित बदला। लहान मुलांना विद्युत उपकरणापासून दूर ठेवा। गरम होणारे दिवे आगीचं कारण ठरू शकतात, त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी सर्व लाइटिंग बंद करा। शॉर्ट सर्किट टाळण्यासाठी आपण आपल्या घरातील जी वायरिंग असते ही आपले जे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आहे यांच्याकडून दरवर्षी तपासणी गरजेचे आहे व आपले हे दिवे आणि तोरणं आपण जे हे करतो दिवाळीला वगैरे सुशोभीकरणासाठी, तर ते प्रॉपर जे लायसन कॉन्ट्रॅक्टर आहेत यांच्यातर्फेच त्यांचं इन्स्टॉलेशन होणे गरजेचे आहे। दिवाळीत मोठ्या प्रमाणात रोषणाई होत असल्यामुळे तितकीच काळजी सुद्धा घ्यावी लागेल, कारण इमारती आणि अपार्टमेंट्सवरती अनेकदा खुल्या तारा सोडल्या जातात। त्याचा स्पर्श झाल्यास धोका होऊ शकतो। त्यामुळे दिवाळीच्या सणात घरात किंवा सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करताना चांगल्या दर्जाची उपकरणं वापरली आणि योग्य खबरदारी घेतली तर कोणताही धोका होणार नाही आणि सर्वांना दिवाळीचा आनंद घेता येईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मंडळी, न्यूज 18 लोकमत आवाहन करते दिवाळीमध्ये आगीच्या घटना टाळण्यासाठी मानांकन असलेल्या इलेक्ट्रिक दिव्यांची माळ आणि वस्तूंचाच वापर करा। आग लागणार नाही याची खबरदारी घ्या। सतर्क रहा आणि सुरक्षित रहा। सुरक्षित दिवाळी साजरी करा। दिवाळीत आगीच्या घटना टाळण्यासाठी मानांकन असलेल्याच वस्तू वापरा, दिवे वापरा। आग लागणार नाही याची खबरदारी घ्या असं आवाहन न्यूज 18 लोकमत करते। सतर्क रहा, सुरक्षित रहा आणि सुरक्षित दिवाळी साजरी करा।